तुमच्या बाबतीमध्ये असं कधी घडलंय का की तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची होती आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट घेतलेत, प्रचंड प्रयत्न केलेत आणि तुम्हाला माहिती होतं की या गोष्टी करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, क्षमता, टॅलेंट माझ्याकडे आहे आणि असं असून सुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळालीच नाही? झालं आहे असं तुमच्या बाबतीत? आणि एवढंच नाही तर तुम्हाला जे नको होतं तेच तुमच्या वाट्याला आलं. झालं आहे असं तुमच्या बाबतीत? आणि असं जर तुमच्या बाबतीत झालेलं असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. याचं कारण या जगामध्ये 90% लोकांना त्यांना जे हवं आहे ते मिळतच नाही आणि नेमकं जे नको आहे तेच त्यांच्या वाट्याला येतं. असे किती लोक आहेत? 90%. म्हणजे आपले समदुःखी खूप आहेत. जगाचा सोडा हो, माझ्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अनेक वर्ष मला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मी काय करायचो? प्रचंड कष्ट करायचो, प्रचंड मेहनत करायचो. मला माहीत असायचं की हे काम करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही पात्रता आहे, क्षमता आहे किंवा टॅलेंट्स आहेत ते माझ्याकडे आहेत. पण जेव्हा यश मिळायची वेळ यायची तेव्हा यश माझ्यापासून 4-5 फूट दूरच. का व्हायचं असं? मी खूप विचार केला आणि मला त्याच्यावरती उत्तर सापडलं. असं घडण्यामागचं कारण सापडलं. मी माधव दिंडोरकर, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सिलर, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यूट्यूब चॅनल तथास्तु दी सक्सेस मंत्रा. या चॅनलमधून मी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळवण्याचं सिक्रेट सांगणार आहे. बरं, नुसतंच सिक्रेट सांगून थांबणार आहे का? नाही, तर मी तुम्हाला या तुमच्या प्रयत्नांना यश मिळवण्याचा मार्गसुद्धा दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही जे प्रयत्न कराल त्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा मार्गदर्शन मी या व्हिडिओजच्या माध्यमातून करणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे यूट्यूब चॅनल कोणासाठी आहे, कोणी या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे? तर मी तुम्हाला सांगेल प्रत्येकाने बघा. याचं कारण आहे प्रत्येकाने बघावं. मग तुम्ही समजा विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल किंवा नोकरी व्यवसाय करणारे असाल किंवा अगदी सुशिक्षित बेरोजगार असाल किंवा अगदी रिटायर्ड पर्सन असलात तरीसुद्धा हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. आता ह्या 10-12 वर्षाचा माझा अनुभव शेअर करणार आहे. आता आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा हा जो 10-12 वर्षाचा अनुभव आहे, 10-12 वर्षाचा जो अभ्यास आहे, हा सगळा मी तुम्हाला फक्त 2 ओळीमध्ये सांगणार आहे. ऐका बरं का, म्हणजे खूप महत्त्वाच्या या 2 ओळी आहेत. माणसाच्या प्रयत्नांना यश आणि अपयश दोन्हीही मिळवून देणारी यंत्रणा त्याच्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये असते. महत्त्वाचं आहे, पुन्हा एकदा सांगतो. माणसाच्या प्रयत्नांना यश मिळवून देणारी यंत्रणा म्हणजे दोन्ही बघा, यश आणि अपयश दोन्ही मिळवून देणारी यंत्रणा कुठे असते? त्याच्या मेंदूमध्ये आणि मनामध्ये. आता प्रत्येक जण माझ्यापर्यंत काउन्सिलिंगला येऊ शकतो का? नाही. मग मी काय केलं की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक टेक्निक तयार केलं की लोक त्यांच्या समस्या त्यांचे तेच सोडवू शकतील. त्यासाठी मी उपयोग कशाचा केला? तर हे मेंदू आणि मन
या 2 गोष्टींचा उपयोग मी केला आणि तथास्तु इंडक्शन टेक्निक हे एक असं टेक्निक डेव्हलप केलं की जे तुमच्या प्रयत्नांना 100% गॅरंटेड यश मिळवून देतं. आणि हेच तथास्तु इंडक्शन टेक्निकची माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये शंका आलीच असणार, म्हणजे प्रश्न आला असणार की 100% गॅरंटेड असं कुठे असतं का हो? काय पण सांगता तुम्ही? तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघा, समजून घ्या की ही तथास्तु यंत्रणा काय आहे आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवा. दुसरं असं की मी ही तथास्तु यंत्रणा माझ्या सेमिनारमधून, वर्कशॉपमधून, त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन काउन्सिलिंगमधून बऱ्याच जणांना म्हणजे असंख्य लोकांना शिकवली आहे. आणि ज्यांनी ती शिकून त्याचा सराव केला आहे त्या प्रत्येकाला एक या यंत्रणेचा फायदाच झालेला आहे. आश्चर्यकारक रिझल्ट मिळालेले आहेत आणि आजही मिळत आहेत. काही जणांमध्ये तर चमत्कारिक असे बदल झालेले आहेत, पण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. तर तुमच्या प्रयत्नांना 100% यश मिळवून देणारी ही तथास्तु इंडक्शन यंत्रणा तुम्ही या चॅनलवरती समजून घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, या चॅनलवरती मी माझ्या काउन्सिलिंगचे व्यवसायामधील अनुभव तुम्हाला कथा स्वरूपात सांगणार आहे. या कथा अतिशय मनोरंजक आहेत, पण नुसत्याच मनोरंजक आहेत का? तर नाही. या कथांमधून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. काय असतं, प्रत्येक वेळेस आपण अनुभव घेऊ शकतो का? प्रत्येक अनुभव आपल्याला घेणं अशक्य आहे. मग दुसऱ्याला आलेल्या अनुभवातून जर आपल्याला काही शिकता आलं तर त्याला काय म्हणतात? स्मार्ट वर्क. आणि आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. आता समजा माझ्या काउन्सिलिंगच्या ज्या अनुभवाच्या कथा आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, तर ह्या कोणाच्या झाल्या? तुमच्या झाल्या. मग ह्या अनुभवातून तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकाल किंवा तुम्हाला तुमच्या समस्या स्वतः सोडवता येतील. त्यामुळे या ज्या काउन्सिलिंगच्या कथा आहेत या तुम्ही अवश्य बघा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना मिळणारा गायडन्स. जसा गायडन्स मी काउन्सिलिंगमध्ये आजपर्यंत देत आलेलो आहे, तसाच गायडन्स मी तुमच्याबरोबर बोलणार आहे, तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला जर काही कुठे तुमच्या समस्यांमध्ये तुम्ही अडकला असाल तर त्यातून तुम्ही बाहेर पडाल. सो सिंपल. तर हे सगळं जे आहे हे तुम्हाला या तथास्तु दी सक्सेस मंत्रा ह्या चॅनलमधून मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. याचं कारण ह्याच्यातला प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकही व्हिडिओ तुम्ही चुकवू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे एक बेल बटन असतं, यूट्यूबवरती एक बेल बटन असतं, ते तुम्ही प्रेस करून ठेवा. म्हणजे काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला इंटिमेशन येत जाईल, नोटिफिकेशन येत जाईल. आणि हो, एक राहिलं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण व्हिडिओ जर आवडले तर तुम्ही शेअर करत जा, लाईक करत जा, फॉरवर्ड करत जा. कारण काय होईल, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल, मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल.
त्याचं काय आहे, तुम्हाला मोटिवेट करण्याची जबाबदारी माझी, पण मला मोटिवेट कोण करणार, तर तुम्ही करणार. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे, आवडलं तर लाईक करून टाकायचं आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायचं. एवढं काम कराल तुम्ही माझं. ओके, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. एका व्हिडिओमध्ये मी जास्त माहिती देणार नाही. काय मला बोर करायला आवडत नाही. 10, 12, 15 मिनटाचे व्हिडिओ झाले की तेवढे माणूस बघू शकतो. एकदम 1-1 तासाचे व्हिडिओ कोण बघणार हो. त्यामुळे माझे व्हिडिओ फक्त 10-12 मिनटाचे असतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. काय त्यातून तुम्हाला नक्की काहीतरी शिकायला मिळेल. तर आपण थांबूया, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.